आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांचा वाढदिवस 26 जानेवारी रोजी साजरा होत असून त्यानिमित्ताने 2 दिवस विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम शनिवारी नेत्युली येथील आनंदनगर बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन भंतेजींना फळदान करत भारत सोनवणे यांनी भंतेजी यांचा आशीर्वाद घेतला। यावेळी भिक्खू संघाच्या वतीने भंते महेंद्र यांनी भारत सोनवणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच आनंदनगरमधील ज्येष्ठ महिला व तरुण कार्यकर्त्यांनी देखील सोनवणे यांचं अभिष्ट चिंतन केलं। यावेळी आनंदनगर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे सरचिटणीस दादासाहेब ठोकले, खजिनदार मधुकर जाधव, आतिश गायकवाड, संजय धनगर, राणी पगारे, आरती दिवर, कविता गरुड आदी उपस्थित होते। इच्छा, आकांक्षा आणि चांगले संकल्प पूर्ण असताना त्यांना अनंत कोटीच्या आनंद शुभेच्छा देतो। भिक्खू संघाकडून आपल्या बसलेल्या सर्वांकडून पुन्हा से भाऊ तुम जिओ हजारों साल के दिन हो 50,000 हॅपी बर्थडे टू। शुभेच्छा आम्ही गेल्यानंतर परत कुणाला द्यायच्या असल्या देऊ शकतो। तुम्ही असताना कॅमेरामध्ये त्याचबरोबर सूचकनाका येथील सिद्धार्थ विद्यामंदिर शाळेजवळ मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। कोळसवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, प्रभाकर म्हात्रे, अप्पा काळे, संतोष जाधव, शेखर केदारे, सुनील डाळिंबे आदींच्या उपस्थितीत महापुरुषांना वंदन करून शिबिराचं उद्घाटन पार पडलं। शिबिरामध्ये मोफत ब्लड प्रेशर, ECG, डायबिटीज, नेत्र तपासणी करून अल्प दरात चष्मे देण्यात आले। सूचकनाका परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। त्याचबरोबर रविवारी संध्याकाळी चक्कीनाका येथील गुणगोपाल मंदिर मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राट गौतमी पाटीलचं आगमनही होणार आहे। माझे मित्र व आनंदनगरचे सगळ्या रहिवाशांनी सामनेर भंतेजींना बोलवून तिथे एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा त्यांनी केला आणि भंतेजींच्या आशीर्वादाने आता पुढे सगळे कार्यक्रम चालू झालेले आहेत। आनंदनगर बौद्ध विहारामध्ये बौद्ध वंदना घेऊन सामनेर संघांना भेट देऊन त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला आणि आता रामनगर सूचकनाका येथे आरोग्य शिबिराची सुरुवात झालेली आहे आणि प्रतिसाद चांगला भेटत आहे। लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला मी आव्हान करेन, काहीतरी आपल्याला समाजाचं एक देणं आहे म्हणून सामाजिक कार्य, सामाजिक उपक्रम करून आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम घडवून असा आगळा वेगळा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि हा प्रयत्नाला आम्हाला नागरिकांनी चांगला यश दिलेलं आहे। एवढंच बोलून मी थांबतो आणि उद्या मी सर्व एक कल्याणकारांना विनंती करेन की माझ्या वाढदिवसानिमित्त मी गुणगोपाल मंदिर चक्कीनाका येथे एक चांगला सामाजिक आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणारी एक चांगली कलाकार आणि भीमगीत, शिवगीत, भक्तिगीते असा चांगला एक कार्यक्रम मी वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे। तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय भीम। भारत सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या रामनगर विभागामध्ये जे आरोग्य शिबिर व चष्म्याचे शिबिर आयोजित केले, त्या शिबिरासाठी उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे आणि सर्वांच्या भारत सोनवणे यांना आशीर्वाद देतील अशा लोकांनी जो शिबिराला जो लाभ घेतला आहे ती लोक भारत सोनवणे यांना आशीर्वाद देतील आणि त्यांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आमच्या रामनगर रहिवासी सर्व त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।